सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। सो बघा, मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाही सांगणार आहे। खरं तर होतं काय, काठपदर किंवा पैठणी साडी असते आणि लग्न कार्याला जायचं असेल, म्हणजे लग्नासाठी स्पेशली ब्लाउज स्टिच करतो किंवा एखादं फंक्शन आहे त्यासाठी जर आपल्याला पैठणी किंवा काठपदर साडीवर बाहीला डिझाईन बनवायची असेल तर कशी बनवावी हे सुचत नाही। सो आज आपण अरीवर्क न करता अरीवर्कला टच अशी बाहीला डिझाईन बनवणार आहोत आणि खरं तर ना इतकी सुंदर ही बाही रेडी होणार आहे आणि ब्लाउज खूप सुंदर असं दिसणार आहे। जर तुम्हाला अरीवर्क करता येत नाही तर तुम्ही सिंपल ब्लाउज स्टिच करून घेऊ शकतात आणि त्यावर नंतर अरीवर्क करू शकतात हाताने। तर ते कसं करायचं ते मी सांगणार आहे, किंवा तुम्हाला जरी करता येत नसेल पण ब्लाउज स्टिच करता येतो तरी सुद्धा तुम्ही करू शकता। सो याची इतकी सोपी पद्धत आहे की तुम्हाला याआधी कोणीच सांगितलेलं नसेल। एकदम कमीत कमी खर्चामध्ये खूप सुंदर असं अरीवर्क सारखी तयार आपली ही अरीवर्क न करता पण अरीवर्कला टच अशी ही बाही डिझाईन होणार आहे। आणि खरं तर ह्या बाही डिझाईनमुळे ना आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे, जेणेकरून तो ब्लाउज किंवा ती साडी आपली छान असं एखाद्या फंक्शनला किंवा लग्नासाठी स्पेशली मस्त परफेक्ट सुद्धा नक्कीच दिसणार आहे। सो अशी बाही तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच तुमचा ब्लाउज खूप सुंदर दिसेल। आणि खरं तर अशा बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता, जेणेकरून तुमचा कस्टमर सुद्धा नक्कीच हॅप्पी होतील। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूपच छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अशी छानशी डिझायनर बाही सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही। ऍक्च्युली साडीच खूप सुंदर आहे आणि आता ह्या बाहीवर आपण हे पॅचेस वगैरे यूज करून खूप सुंदर असे लुक मधली मस्त असं ब्रायडल लुक मध्ये खरं तर ही बाही डिझाईन बनवणार आहोत। तर बघा, इथे मोराचे छान असे पॅचेस आहेत, कारण की काठावर आणि साडीवर सुद्धा मोर भरपूर होते। सो साडीचे त्याच कलर कॉम्बिनेशन किंवा त्याच कॉम्बिनेशन मध्ये आपण हे आजचं जे काही वर्क करणार आहोत ते म्हणजे करणार आहोत मॅचिंग असंच। सो सगळ्यात आधी खरं तर आपल्याला ही जी काही बाही आहे तर याचं अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागणार आहे। सो याचा कटिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे, म्हणजे संपूर्ण ब्लाउजचा। सो त्यामध्येच मी कशा पद्धतीने कटिंग वगैरे करायचं, मॅनेज करायचं, त्याचं मेजरमेंट वगैरे काय आहे, सो हे इन डिटेल सांगितलेलं आहे। सो आता आपण ही बाही स्टिच करायला इथे सुरुवात करूयात। खरं तर सगळ्यात आधी मी कट करून ते सेपरेट करून घेतलेली आहे आणि हे जे काही अस्तर आहे ना त्याची जी काही बाही आहे तर याला सुद्धा आपल्याला जॉईंट द्यायचं आहे। सो त्याआधी मी इथे मेजरमेंट सांगते तुम्हाला। तर ही जी काही बाही आहे तर या बाहीची घडी होती 9, तयार 8 झालेली आहे। त्यानंतर याची जी काही बाही लांबी असेल तर त्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊण इंच मार्जिन ऍड करायचं, जेवढं तुम्हाला पाहिजे नसेल तेवढं। ठीक आहे, सो चला मग आता इथे ऑलरेडी आपण पिना लावून घेतलेल्या आहेत। तर एक पार्ट वरून जॉईन करायचा आहे आणि एक खालच्या साईडनी। तर हा पार्ट सुद्धा साईडनी अटॅच आहे, म्हणजे जॉईंट आहे, तर तो आपण कट करून घेऊयात। तर मार्किंग करतानाच कशा पद्धतीने आपण ह्या कपडा मॅनेज करू शकतो पिन लावून आणि डायरेक्ट परफेक्ट अशी बाहीची कटिंग करू शकतो आणि स्टिचिंगच्या वेळेस जॉईन करू शकतो, तर हे तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल। ठीक आहे, तर बघा, एक पार्ट सरळ दुसरा उलटा ठेवायचा आहे, दुसरा पार्ट पण सेम तसंच करायचा आहे, कारण दोन्ही पण आपल्या स्लीव्स व्यवस्थित वेगवेगळ्या 2 साईडच्या इथे झाल्या पाहिजे। कडबडीत ते बऱ्याचदा एका साईडच्या होण्याचे चान्सेस असतात। सो जशा पिना लावलेल्या आहेत ना तर तसंच आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर मार्जिन तर आपण ठेवलंच होतं, आता आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवून इथेही टीप मारून हे जॉईन करून घ्यायचं आहे। तर बघा, मग व्यवस्थित सिंपल अशी एक टीप मारायची, त्यानंतर कंटिन्यू लगेचच दुसऱ्या बाहीला पण आपण टीप मारून घेऊयात, जेणेकरून दोन्ही पण स्लीव सोबतच आपल्या जॉईंट होतील। त्यानंतर सरळ करून वरच्या साईडला एक दाब टीप द्यायची, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते। त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, ही मेन फॅब्रिक आणि अस्तर म्हणजे अस्तरची बाही आणि ब्लाउजची बाही एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर थोडंसं किंचितचं जे काही होतं वर खाली तर ते कट करून आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे। आता पुढचा जो काही खोलगट भाग असतो ना तर तो पुढे असतो आणि बाकीचा बॅक साईडला। तर 2 स्लीव्स व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडला ठेवायच्या। सेम त्याच पद्धतीने ब्लाउजची बाही सुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण ते जोडायला सुरुवात करूया। तर बघा, तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात की जी काही ब्लाउजची बाही आहे तर ती सरळ ठेवायची, त्यावर अस्तरची बाही ठेवून घ्यायची आणि साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेऊयात। कंटिन्यू लगेचच दुसरी बाही सुद्धा आपण इथे सेम त्याच पद्धतीने जॉईन करणार आहोत। पुन्हा सांगते, ब्लाउजची बाही सरळ ठेवायची, त्यावर अस्तरची बाही ठेवायची, पाव इंच मार्जिन ठेवून टीप मारायची। त्यानंतर खालच्या साईडला ब्लाउज पीसची बाही जर एक्स्ट्रा असेल मेन फॅब्रिक तर ते इथे कट करून घ्यायचं आहे
आणि त्यानंतर बाही या पद्धतीने सरळ करून खालच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो बघा मग फायनली दोन्ही पण स्लीव्हजला आपण एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित खालच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता इथे कडेने जॉईंट द्यायचा आहे. त्याआधी आपण इथे अस्तरची बाही आणि ब्लाऊजची बाही कडेकडेने जोडून घेऊयात. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर इथे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा मी इथे दुसऱ्या साईडची स्लीव्ह सुद्धा जोडून घेत आहे आणि जिथे कमी आहे तर तिथे सध्या राहू द्या, आपण लगेच जॉईन करून घेऊया. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा जो काही कपडा आहे तर तो सगळा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपली परफेक्ट मार्किंग असते, कटिंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून कट करतो, जेणेकरून आपल्याला ते स्टिचिंग करणं इझी जावं खरं तर यासाठी. ठीक आहे. सो बघा मग मी इथे एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे. आता दोन्ही पण साईडला कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडंसं जॉईंट द्यायचं आहे. सो ते जॉईंट देऊन घेऊयात. तर बघा छोटासा कपडा घेतला, सिंपल टिप मारली, सरळ करून पुन्हा दाबटीप द्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने जर जॉईंट दिलं तर जॉईंट कुठे आहे हे लक्षात पण येत नाही आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपण जॉईंट देऊन घेत आहोत. खरं तर जॉईंट देण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. असं पण जास्त काही कमी पडलेलं नाहीये, किंचितच कमी आहे. सो इट्स ओके, आपण तेवढं ते जोडून घेऊया. ठीक आहे. सो बघा एका साईडच्या बाहीला आपण जॉईंट दिलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या जॉईंट सुद्धा देऊन घेऊयात. त्यानंतर आता ही लेस पॅचेस वगैरे लावून आपण ही बाही आता डिझाईन करायला खरं तर सुरुवात करूयात. आणि मी म्हटलीये की हे जे काही पॅचेस आहेत तर हे तुम्ही तुमच्या साडीला किंवा ब्लाऊजला मॅचिंग सुद्धा इथे यूज करू शकतात. आता इथे जे मॅचिंग होत होते सो कस्टमरनी त्यांनी म्हणजे त्यांच्या चॉईसनुसार हे खरं तर आणून दिलेलं आहे. सो आता आपण इथे स्टार्ट करूयात. तर बघा आता सगळ्यात आधी खरं तर आपल्याला इथे सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की पॅचेस लावत आहोत तर पॅचेस हे बरोबर मध्यभागीच लागले गेले पाहिजे. त्याचबरोबर आपण खाली पण फिटिंगची एक मार्किंग करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला कुठल्या लेवलमध्ये ते पॅचेस लावायचे आहे तर याचा अंदाज यावा यासाठी. ठीक आहे. सो हा जो काही मोर आहे तर बघा आपल्याला ह्या पद्धतीने लावायचा आहे तो सेंटरला बरोबर मध्यभागी. त्यामुळे मग आपण आधीच मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या स्लीव्हजला पण मार्किंग करून घेऊयात. आधी आपण आता हा पॅच लावून घेऊयात. तर बघा हा जो काही फॅब्रिक ग्लू आहे तर हा आपण इथे यूज करणार आहोत. तर यामुळे काहीही कपडा ब्लाऊज पीस काहीच खराब होत नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. सो नाही, आणि हा इझिली तुम्हाला जिथे मशीनचं सामान, लेस, अस्तर वगैरे मिळतं तर तिथे हा फॅब्रिक ग्लू पण तुम्हाला मिळून जाईल. सो बघा मग मी हा इथे लावून घेते पॅचला आणि मग हा पॅच आपण इथे या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून लावायचा आहे. आधीच मार्किंग करून घ्यायची कुठे कसं लावायचं आहे, कारण की एकदा लावल्यावर काढलं की ब्लाऊज खराब होऊ शकतो, ते फॅब्रिक ग्लू तिथे लागेल. त्यामुळे आधीच मार्किंग असले की आपल्याला परफेक्ट माहित असतं कुठे लावायचं आहे. सो एका स्लीव्हला लावून झालेला आहे. कंटिन्यू लगेच सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या स्लीव्हला सुद्धा आपण लावून घेऊयात बरोबर मध्यभागी. आणि आपण ती मार्किंग सुद्धा पॅचची करून ठेवायची आहे, म्हणजे अजिबात तिरकं व्हायला नको, वरखाली सुद्धा व्हायला नको, कारण की एकदा आपण पॅच तिथे ठेवल्यावर हलवू शकत नाही. त्यामुळे अगदी म्हणजे सावकाशपणे ह्या गोष्टी करायच्या आहे. आधी मार्किंग करून मग पॅचला मी इथे फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे व्यवस्थित कानाकोपऱ्यात, आणि मग आता आपल्याला हा इथे ह्या पद्धतीने पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडला आपण हे पॅचेस लावून घेतलेले आहेत. त्यानंतर आता छोटे छोटे पॅचेस आपल्याला लावायचे आहेत. तर ते सुकायला खरं तर टाइम लागतो. सो त्यामुळे खूप लगेच गडबड करण्याची गरज नाहीये. तर ते सुकायला व्यवस्थित ठेवायचं. त्यानंतर ह्या स्लीव्ज ब्लाऊजला लावायला सुरुवात करायची. ठीक आहे. ओला असताना अजिबात लावू नका, नाही तर ते पॅचेस पूर्ण हलवू शकतात आणि आपली बाही सगळी खराब होऊ शकते. आता हे जे काही पॅचेस आहेत ना तर हे सुद्धा कस्टमरने त्यांच्या चॉईसनुसार आणून दिलेले आहे. तर एका पॅकमध्ये ते 20 होते, तर एका बाहीला आपण 10 असं लावणार आहोत इथे. तर बघा डिस्टन्स सोडून लावायचं आहे. तर तुम्ही थोडेसे कमी पण लावू शकतात, किंवा यापेक्षा जास्त तुम्हाला जवळजवळ हवे असेल तर तुम्ही तसं सुद्धा लावू शकतात. पण मी ह्या पद्धतीने ठेवलेले आहेत. आणि आता जिथे लावायचे तिथे ना लगेचच पटपट फॅब्रिक ग्लू लावून घेऊयात, कारण की वरखाली व्हायला नको. तर मी थोडासा डॉट पण करून ठेवते, म्हणजे ते कुठे लावायचं आहे हे लक्षात यावं यासाठी. खरं तर अशी बाही बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. किंचितसा टाइम लागतो ते चिपकायला वगैरे सगळं मॅनेज करायला आणि सुकायला सुद्धा, तर त्यामध्ये बराचसा टाइम आपला जातो. पण खरं तर ना ह्या स्टेपमुळे
ब्लाऊज म्हणजे बाही खूप सुंदर डिझायनर रेडी होते. जर लग्नात घालायची असेल किंवा छान पैठणी साडी असेल तर आपण किंवा नवरी सुद्धा अशी बाही नक्कीच बनवू शकते, ज्यामुळे ब्लाऊज खूप छान डिझायनर दिसेल. आणि फायनली बघा एका बाहीला आपल्याला हे लावून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असं लुक आलेला आहे. खरं तर मोर पण खूप छान आहे, म्हणजे मोराचा पॅच, आणि त्या मोराच्या पॅचमुळे खरं तर ह्या बाहीला खूप सुंदर असं लुक आलेला आहे. आता सेम ह्याच पद्धतीने बघा दुसरी पण बाही आपण करून घेतलेली आहे. तुम्हाला फॅब्रिक ग्लू दिसत असेल तर तो थोडासा ओला आहे, तर थोडा सुकून द्यायचा आणि मगच ती बाहीला लावायला सुरुवात करायची. खरं तर याच्या बॉर्डरला पण आपल्याला एक छान डिझायनर स्टोनवाली लेस सुद्धा लावायची आहे, पण त्याआधी आपण चिपकून घेतलं. तुम्ही आधी लेस लावून ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा हे सुकल्यानंतर जरी लेस लावली तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटतंय तर त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकतात. तर मी आधी लावून घेतलं होतं अस्तर ते जोडल्यानंतर. आता सुकून देते आणि मग आता सुकलेला आहे बऱ्यापैकी, खूप पण नाही पण ठीक आहे. आणि आता आपण ती मी म्हटल्याप्रमाणे स्टोनवाली जी लेस आहे ना तर ती इथे बाहीच्या बॉर्डरला लावून घेऊयात. आणि खरं तर बघा ही जी काही लेस आहे ना तर ही लावण्यासाठी आता आपल्याला सिंगल फूट यूज करावा लागणार आहे. रेग्युलर फूटवर आपण ही लेस लावू शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला इथे गोल्डन धागा सुद्धा ओवून घ्यावा लागणार आहे. मी नेहमी सांगत असते की ज्या कलरची लेस लावणार ना शक्यतो त्याच कलरची धागा यूज करायचा, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि बघा मग आता फायनली आपण ही लेस लावायला इथे सुरुवात करूयात. तर मी दोन्ही साईडनी थोडंसं मार्जिन सोडूनच लावत आहे, कारण की एकदम काटोकाट लावायची गरज नाही. बरंचसं फिटिंगमध्येच आपलं जाणार आहे आणि असंही फिटिंग टाकताना आपल्याला जिथे फिटिंग येणार तिथले स्टोन हे काढावेच लागणार आहे, नाहीतर मग व्यवस्थित आपण फिटिंग टाकू शकत नाही. सुई वगैरे तुटेल आणि भरपूर आपलं मशीन पण खराब होऊ शकतं. सो त्यामुळे मग आधीच व्यवस्थित काळजीपूर्वक स्टोन काढायचे आणि मग फिटिंग टाकायची. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. आणि खरं तर बघा आपण दोन्ही साईडने ते टीप मारून घेतलेली आहे. सो तुम्ही सुद्धा दोन्ही साईडला टीप मारून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित लेस पॅक होईल. सो फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या छान अशा लेस लावून मस्त असं पॅचेस लावून डिझायनर वर्क सहित रेडी झालेली आहे. आणि नक्कीच अशा छानशा डिझायनर बाहीमुळे आपला ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. ठीक आहे, अशी डिझायनर बाही बनवायला थोडा टाइम जास्त लागतो, ते चिपकायला, ते सुकायला, पुन्हा ही स्टोनवाली लेस लावायला, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर सारा टाइम लागतो. पण खरं तर ना ह्या बाहीमुळे ब्लाऊज खूप सुंदर असा रेडी होतो. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि आय होप सो अशा छानशी बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला, एखादी नवरी असेल तरी सुद्धा देऊ शकतात, कोणाला लग्नाला जायचं असेल तरी सुद्धा, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या बाहीवर असं छानसं वर्क करू शकतात. आणि सो फायनली आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. आणि बघा ह्या डिझाईनमुळे खरं तर ब्लाऊज किती म्हणजे किती सुंदर असा दिसतोय. सो नक्कीच तुम्ही अशी बाही बनवा, म्हणजे तुमचा ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर असा रेडी होईल. ठीक आहे, सो चला मग आता तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सो नक्की छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली अशी बाही डिझाईन तुम्ही ट्राय करा. मी वाट बघते कोण कोण कमेंट करता आणि कोण ट्राय करून बघणार आहे ते. तर बघा मग खरं तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा, कारण माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा, कटिंग करा, किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो, पण ते परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सहितच शेअर करत असते, डिझाईन असो किंवा काही पण असो. सो त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा, नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो, ब्लाऊज असो, नक्कीच रेडी होईल. ठीक आहे, सो आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.